महायुतीला बहुमत मिळूनही अजून शपथविधी झाला नाहीये आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर झाला नाहीये। यावरूनच संजय राऊतांनी थेट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। दाढी ही फक्त शिवाजी महाराजांना शोभते असं म्हणताना शिंदेंची दाढी म्हणजे औरंगजेब अफजल खानाची असल्याची टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर संजय राऊतांना डम्पिंग ग्राउंडवर बसायला लागेल असा टोला लगावलाय। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना ते रेझर पाठवतो। मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसता दाढ्या ठेवून काय करणार? दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती। तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली। दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। दाढीला हलक्यात घेऊ नका, परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवर जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल? मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंड वर जाऊन त्यांना बसावं लागेल। संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तुझ्या दाढी कुरवणाऱ्या लोकांबद्दल चिंता कर, त्यांच्या दाढी साफ करत बस, त्यांच्या टोप्या गोल टोप्या साफ करत बस। तू हिंदूंची काळजी घेऊ नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।